श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. अधिक मास महात्म्यातील 4था अध्याय आपल्याला कर्म आणि ज्याच्या त्याच्या फळाचा अत्यंत गूढ पण सत्य नियम समजावून सांगतो. जसे कर्म तसे फळ. आपण गत जन्मात किंवा या जन्मात जे चांगले वाईट कर्म करतो त्याचे परिणाम आपल्याला कधीतरी भोगावेच लागतात. पेरावे तसे उगवते आणि करावे तसे भरावे हा सृष्टीचा अटळ नियम आहे. तर या अध्यायामध्ये मनुष्याच्या कर्मांचे फळ, त्यामागील दैवी न्याय आणि जीवनातील सुखदुःखाचे खरे कारण अत्यंत सुंदर रीतीने सांगितले आहे. तर चला तर मग जाणून घेऊया अधिक मास महात्म्य कथासारातील अध्याय 4 ज्याचे त्याचे प्राप्तन. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 4 ज्याचे त्याचे प्राप्तन. सुत महाराज, आमच्या मनात एक शंका आहे. दान धर्म व्रत वैकल्य जपजाप्य करून सुद्धा मानवाला जीवनात सुख दुःख वियोग यातना आणि क्लेश हे का भोगावे लागतात? एक जिज्ञासू प्रश्न विचारला गेला. तेव्हा सूत पुराणिक म्हणाले, आपण ह्या जन्मी जे काही सुख दुःख भोगत असतो ते सर्व आपल्या गत जन्मामधल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ असते. पेरावे तसे उगवते हा तर सृष्टीचा नियम आहे. करावं तसं भरावं हा देवाघरचा न्याय आहे. कर्मफळातून कोणत्याही जीवमात्राची सुटका नाही. मागे जे झालंय तर आपण ह्या जन्मी भोगत असतो. आता दुसरा प्रश्न असा की ह्या जन्मी तरी चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, पुण्यकर्म करायचे असं का? तर गत जन्माचे पाप भोगण्याची शक्ती मिळावी, निदान पुढे किंवा पुढील जन्मी तरी सुख लाभावं आणि ही जन्ममरणाची बेडी तुटावी यासाठी. नाही तर त्या तिघांसारखी अवस्था होते. सूत पुराणी कथा सांगू लागले. एक प्रवासी उन्हातानातून प्रवास करत असताना एक तळ्याच्या काठी गार सावली अशी पाहून विश्रांतीसाठी म्हणून स्थिरावला. त्याने तळ्यातल्या पाण्याने हातपाय धुतले, जवळची शिदोरी सोडली, थोडासा आहार केला, पाणी पिलं आणि विश्रांतीसाठी म्हणून झाडाच्या सावलीत विसावला. भरलेले पोट, सावली आणि सुखावणारा वारा यामुळे त्याला कधी झोप लागली ते त्याला कळालेच नाही. तो प्रवासी ज्या झाडाखाली झोपला त्या झाडावरच एक माकड काही खायला मिळते का या आशेने झाडावरून खाली आले. त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्या माकडाला प्रवाशाच्या जवळ एक थैली दिसली. प्रवासी झोपला आहे, थैली भरलेली आहे, तेव्हा काहीतरी खायला मिळणार या आशेने त्या माकडाने ती थैली पळवली. सरसर झाडावर चढत वरची फांदी गाठली. थोड्याच वेळात तो प्रवासी जागा झाला. त्याने आपलं चंबूक बाळ गोळा केलं आणि घोड्यावर बसून तो पुढील प्रवासासाठी निघून गेला. तो प्रवासी निघून गेला आणि काही वेळातच दुसरा एक प्रवासी त्याच झाडाखाली विश्रांतीसाठी येऊन थांबला. निवांतपणे डोळे मिटून भगवंताचे चिंतन करत असताना त्या प्रवाशाला आपल्या मांडीवर काहीतरी पडले असे जाणवले. त्यांनी डोळे उघडून पाहिले तर काय, ती एक थैली होती, छोटीशी पण काहीशी जड. कुतूहलापोटी त्याने अचानक मांडीवर येऊन पडलेली ती थैली उघडली आणि आत पाहिले तर त्या थैलीत बरेच पैसे होते. देवकृपेने अचानक धनलाभ झाला या आनंदात त्या प्रवाशाने आधीच देवाचे आभार मानले. मग त्या धनलक्ष्मीला नमस्कार केला, इकडे तिकडे नजर फिरवली आणि कोणी पाहत नाही याची खात्री होताच ती पैशांची थैली कनवटीला लावून तो दुसरा प्रवासीही पुढील प्रवासात निघून गेला. त्यानंतर आणखी एक प्रवासी त्याच झाडाखाली येऊन बसला. त्यानेही तळ्यातल्या पाण्याने हातपाय धुतले आणि भाकरी खायला म्हणून तो बसला. कसेबसे 2-4 घास खाल्ले असतील तर तोच पहिला प्रवासी तेथे धावत आला. त्याने त्या भाकरी खाणाऱ्या तिसऱ्या प्रवाशाला विचारले, काय रे बाबा, तू येथे एक थैली सापडली का? नाही बाबा, मला इथे तर काहीच नाही मिळाले. त्या तिसऱ्या प्रवाशाने प्रामाणिकपणे कबुली दिली. तेव्हा तो पहिला प्रवासी काहीशा रागवलेल्या स्वरात म्हणाला, हे पहा, खरं खरं सांगा, तुला इथे एक थैली मिळाली ना? त्यात भरपूर पैसे होते ना? तू ती घेतलीस ना? नाही रे बाबा, मी तुझे पैसे कशासाठी घेऊ? कसली थैली, कसले पैसे, कोणी घेतले, मला तर काहीच ठाऊक नाही. तो तिसरा प्रवासी गयावया करत म्हणाला, अरे चोरा, चोर तो चोर आणि वर शिजोर काय? थांब, तू असा कबूल होणार नाहीस. असे म्हणत त्या पहिल्या प्रवाशाने त्या माणसाला जेवणावरून उठवले आणि तो तिसऱ्या प्रवाशास मारू लागला. अहो, असं काय करताय? मला तर इथं काहीच मिळाले नाही. तुमची पैशाची थैली काळी का गोरी तेही मला माहीत नाही. मी तुमची थैली घेतलेली नाही आणि त्यातले पैसेही घेतलेले नाहीत. मला सोडा, मला मारू नका. तिसरा प्रवासी हातापाया पडू लागला, पण त्या पहिल्या प्रवाशाला त्याची काहीच दया येईना. तो पुढे होऊन त्या तिसऱ्या प्रवाशाचा गळा आवळू लागला. त्यावेळी मात्र देवा नारायणा धाव, मला वाचव असे म्हणून तो देवाची करुणा भाकू लागला. नेमकं त्याच वेळी नारद मुनी त्याच भागातून भ्रमण करत आकाशमार्गाने चालले होते. त्यांनी तो झाडाखालचा प्रकार पाहिला
पहिला प्रवासी मारत होता, गळा आवळत होता, थैली मागत होता आणि तो तिसरा निरपराध प्रवासी गयावया करत होता. तो खरं सांगत होता, तरीही तो पहिला प्रवासी मात्र त्याच्यावरच संशय घेऊन त्याला चोर ठरवून त्याला शिक्षा करत होता. तो बिचारा मात्र देवाची करुणा भाकत होता, धावा करत होता, नारायणाच्या नावाने टाहू फोडत होता. तरीही देव मात्र काही धावून येत नव्हते. हा सर्व प्रकार पाहून त्या तिसऱ्या प्रवाशाचा निरपराधीपणा ओळखून नारद मुनींना त्याची दया आली. नारद सरळ वैकुंठात गेले. भगवान विष्णूंना प्रार्थना करीत म्हणाले, प्रभू, एक भक्त तुमच्या नावाने टाहू फोडत आहे, तुमची मदत मागतोय, वाचवा वाचवा अशी तुम्हाला विनवणीही करतोय. तरीही तुम्ही असे शांत कसे? तुम्ही त्याला वाचवायला का धावत नाही? तेव्हा नारायण म्हणाले, नारदा, तुला काय वाटलं मला त्याच्या हाका ऐकू आल्या नाहीत? आता तो खरा अपराधी नाही हे पण खरं आहे, तरीही त्याच्यावर चोरीचा खोटं बोलण्याचा आळ येतोय. याला कारण आहे त्याचं पूर्वजन्मीचं कर्म. तो आपल्याच गत जन्मातील कर्माचे फळ भोगतोय. जे होतंय ते होणारच, त्यात मी काहीच बदल करू शकत नाही. नारदा, हा सारा त्या तीनही प्रवाशांच्या पूर्वकर्माचा खेळ आहे. त्यामुळे एकाला धनाचा वियोग, दुसऱ्याला अचानक धनलाभ, तर तिसऱ्याला निरपराधी असूनही शिक्षा भोगावी लागत आहे. हे ज्याचं त्याचं पूर्वकर्म आहे, प्रारब्ध आहे, त्याला मी काहीही करू शकत नाही. पूर्वकर्माच्या फळापासून जीव कसा बसा बाजूला राहू शकत नाही. हे सांगताना नारायण म्हणाले, नारदा, हे तिघेही प्रवासी पूर्वजन्माचे ऋणको, धनको आणि जमीनदार आहेत. आता जो निरपराध असूनही मार खातोय तो मागच्या जन्माचा कर्जदार आहे. ज्याला अचानक धनलाभ झाला तो दुसरा प्रवासी मागील जन्मीचा सावकार आहे आणि पहिला प्रवासी हा व्यवहारातला जामीनदार आहे. तिसरा प्रवासी म्हणजे कर्जदार, यांनी घेतलेले कर्ज फेडले नाही म्हणून त्याला आता मार खावा लागला. दुसरा प्रवासी सावकार, त्याला अचानक धनलाभाच्या रूपाने आपलं धन परत मिळालं, पण कुणाकडून? तर अनेक वर्ष मेहनत करून पैसे जमा केलेल्या त्या पहिल्या प्रवाशाकडून म्हणजेच कर्जदाराच्या जामीनदाराकडून. अशी ही आहे कर्मफळाची कथा. इथल्या शिक्षा, धनलाभ आणि धनवियोग या प्रत्येक गोष्टीला ज्याचं त्याचं पूर्वकर्मच कारणीभूत आहे. तेव्हा हे सारं असं होणारच. कुणाच्याही कर्मात देव काय, दैव काय यातील कोणालाच कसलाच बदल करता येत नाही. नारदा, दुसरी गोष्ट अशी आहे की तिघेही गतजन्मी ब्राह्मण होते. प्रभू, समजलं. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते ब्राह्मणाने दुसऱ्याला धन देऊन आणि सावकारी करून व्याजाची आशा धरूनही, दुसऱ्यांकडून कर्ज घेऊनही, दोघांच्या व्यवहारात उगाच मोठेपणा मिरवायला जामीनही राहू नये, हे सुचवायचं आहे ना प्रभू आपल्याला? नारद म्हणाले, होय, हेच सांगायचं आहे. ब्राह्मण हा सदाचारी, संतुष्ट आणि समाधानी हवा. तशा ब्राह्मणांना दान दिलं तर देणाऱ्यालाच खरं पुण्य लाभतं. यासाठीच दात्याने दान करण्यापूर्वी ज्याला दान द्यायचे तो खरे दान घेण्यास सतपात्र आहे की नाही याची खात्री करणे ही आवश्यक आहे. दानात अन्नदान, वस्त्रदान, गोदान, भूदान इत्यादी अनेक गोष्टी जरी येत असल्या तरी अन्नदानासारखं दुसरं श्रेष्ठ दान नाही, हेही विसरून चालणार नाही. अध्याय 4 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर अधिक मास महात्म्याच्या 4थ्या अध्यायातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते की आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब हा नक्कीच होत असतो. म्हणूनच नेहमी चांगले विचार, चांगले कर्म आणि इतरांच्या हिताचे कार्य करत राहावे. कारण आज आपण जे पेरतो तेच उद्या आपल्या आयुष्यात उगवणार आहे. देवाच्या न्यायाला उशीर होऊ शकतो पण अन्याय कधीच होत नाही. म्हणून जीवनात सत्कर्माची साथ कधीही सोडू नका. जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू अधिक मास महात्म्याच्या पुढील अध्यायासोबत. श्री स्वामी समर्थ.